नीलम गोऱ्हेंवर टीका करताना संजय राऊतांनी कोणत्या लाखोल्या वाहिल्या त्याही आपण पाहूया। निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज, नमक हराम हा शब्द कापायचा नाही आहे। निर्लज्ज हा अनपार्लमेंटरी शब्द नाही आहे। नमक हराम हा अनपार्लमेंटरी शब्द नाही आहे। ते तुम्ही ते फुलाबिला दाखवता ना, काय बिग बिग का म्हणता ते, ज्या घरात तुम्ही खाल्लं त्यावेळेला आमदार झालात उद्धव ठाकरे, मला आठवतं बाळासाहेब ठाकरे म्हणाले ही कोण बाई आणली तुम्ही पक्षामध्ये। सुरुवातीला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी प्रश्न केला, हे कुठलं ध्यान आणले पक्षात बाहेरचं आपल्याला शिव्या घालणारं आयुष्यभर, तुम्ही कोणावर थुंकताय? मातोश्रीवर? तुमची लायकी नसताना 4 वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं? माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार, तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही। मी परत सांगतो, अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाहीत। महिला असल्या म्हणून काय झालं? मग काय झालं? तुमच्यावर हक्कभंगही येऊ शकतो। 10 हक्कभंग आणा हो। मी आता विधानसभा चालू आहे का? मला सांगू नका। मी नीलम गोऱ्हे या व्यक्तीवर बोललो आहे। काल ती उपसभापती म्हणून बोलली का उद्धव साहेबांविषयी? सभागृहातला विषय का? मला तुम्ही नियम सांगू नका। मी 24 वर्ष राज्यसभेत आहे, मला विधानसभा त्यांच्या आधीपासून माहिती आहे। कसला हक्कभंग? खरं म्हणजे महाराष्ट्राने या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे। विश्वासघातकी बाई, ही कोण बाई आहे नीलम गोऱ्हे? हे कुठलं भूत आहे जे साहित्य संमेलनाच्या मंचावरून गरळ ओकते? तर साहित्य संमेलनाच्या मंचावर झालेल्या राजकीय चिखलफेकीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट शरद पवारांना आव्हान दिलं होतं। साहित्य संमेलनाच्या मंचावरून नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। या राजकीय चिखलफेकीला शरद पवारही जबाबदार आहेत, त्यामुळे पवारांनी गोऱ्हेंच्या वक्तव्याचा निषेध करावा अशी मागणी संजय राऊतांनी केली होती। आणि संजय राऊतांच्या वक्तव्याशी सहमती दर्शवत शरद पवारांनी राऊतांचं वक्तव्य 100% बरोबर असल्याचं म्हटलेलं आहे। माननीय शरद पवार साहेब, हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत। त्यांची ते ज्येष्ठ आहेत, ते पालक होते, ते स्वागताध्यक्ष होते। ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली ते सुद्धा तितकेच जबाबदार आहेत। संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवळकर यांनी सुद्धा ह्याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे, पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे। संजय राऊत यांनी जे सांगितलं ते 100% बरोबर आहे। प्रश्न असा आहे की नीलम गोऱ्हेंनी या संबंधीचं भाष्य त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नव्हती असं माझं। जे अधिवेशन अतिशय सूट चालले, सगळ्यांचा सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये नाही त्या गोष्टी करायचं काही कारण नव्हतं। मात्र साहित्य संमेलनाचं व्यासपीठ राजकीय झालं। संजय राऊतांच्या या भूमिकेशी शरद पवारांनी असहमती दर्शवली। साहित्य संमेलनासाठी 50 लाख रुपये नीलम गोऱ्हेंना दिले आणि त्यानंतर असं संजय राऊतांना आरोप केलेला। संजय राऊतांच्याकडे काही माहिती असेल तर माझ्याकडे अशी माहिती अजिबात नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।